मान्य माझ्या हातात सत्ता असती तुम्ही यांना आतापर्यंत सोडलंही नसतं खरं म्हणजे. माझ्यावर काय संबंध आहे ईडीचा? मला सांगा की ईडीचा माझा काय संबंध आहे? तुम्ही समजून सांगा. मी आणखी 10 वर्ष जेलमध्ये. महाराष्ट्रात देशामध्ये पहिलं उदाहरण आहे की नाथाबू आणि त्याचे मिसेस हे अटक न होता मला सुप्रीम कोर्टानं जामीन दिलाय. पहिलं उदाहरण आहे. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये काही गुन्हे नाथाबूंनी जबरदस्ती दाखल केलेले आहेत. आतापर्यंत पदाधिकाऱ्यांना संपवण्याचं काम, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना असतील यांना संपवण्याचं काम एकनाथ खडसेंनी केलेलं आहे आणि एकनाथ खडसेंचं हे काम असंच असतं असं त्यांनी पुरावे सगळं दाखवलेलं आहे. कोणते पुरावे? की कोणाकोणावर गुन्हे दाखल केलेले, कोणाकोणावर सांगा ना तुम्ही. कोणाकोणावर तुम्ही सांगा कोणाकोणावर दाखल केले. उलट माझ्यावर खोटे गुन्हे दाखल झाले. माझ्यावर काय संबंध आहे ईडीचा? मला सांगा की ईडीचा माझा काय संबंध आहे? तुम्ही समजून सांगा. मी आणखी 10 वर्ष जेलमध्ये. यांनी गिरीश महाजन वगैरेंनी ईडीचे खोटे गुन्हे माझ्यावर दाखल केले. मी जामीनवर आलो, यांच्या मदतीने आलो. महाराष्ट्रात देशामध्ये पहिलं उदाहरण आहे की नाथाबू आणि त्याचे मिसेस हे अटक न होता मला सुप्रीम कोर्टानं जामीन दिलाय. पहिलं उदाहरण आहे. मी कुणाच्या उपकाराने आलो. माझ्या जावई जेलमध्ये यांनी जबरदस्तीने टाकले. काय संबंध नसता एका चांगल्या माणसाला अडकवण्याचा प्रयत्न केला यांनी. अडकवायचं असतं तर यांच्या जावयांच्या परावर कशा प्रॉपर्टी आल्या हो, कुठून आल्या, याची उत्तरं का मिळत नाही? मी कधीही कुणावर अन्याय केला नाही. मान्य माझ्या हातात सत्ता असती तुम्ही यांना आतापर्यंत सोडलंही नसतं खरं म्हणजे. आता या प्रफुल्ल लोढाला वगैरे मी काढलेच असते माहिती सगळी. पण सत्तेच्या जोरावर हे प्रफुल्ल लोढाकडची माहिती दडपतात असा माझा संशय आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.